पण त्याचा परिणाम कधी मंत्रालयात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर होत नाही। मंत्रिमंडळाची बैठक ही राज्याची असते। मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित झालेले नेते जर बैठकीपर्यंत पोहोचणार नसतील तर ती बाब गंभीर आहे। आणि त्याचं कारण जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं झालेले पक्षप्रवेश असतील तर हे त्याहूनही गंभीर आहे। नाही, मला बघा असं आहे की तुम्ही म्हणताय तुमच्याकडे ही माहिती असू शकते, मी काय त्याला नाही देखील म्हणत नाही, कारण प्रत्येकाची आपली सूत्र आहेत की त्या सूत्रानुसार माहिती मिळते आणि त्यावरती आपण चर्चा करत असतो दिवसभर। तर मला असं वाटतं की तुम्ही जी बाब म्हणताय ती उद्या स्पष्ट होऊन जाईल, किंवा नेमके किती मंत्री निवडणुकीच्या प्रचारामुळे काही गैरहजर राहिले, काही नंतर वेळेवरती पोहोचू शकले नसतील, पण उपमुख्यमंत्री आणि मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदेजी त्या बैठकीला हजर होते आणि नंतर उदय सामंतांनी त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे। तर मला असं वाटतं की या वादावरती पडदा पडला पाहिजे। पण असं कसं म्हणता येईल गणेशजी, म्हणजे ते नसतेच मंत्रालयात तर एक वेळ तुमचं म्हणणं मला मान्य करावं लागलं असतं। ते मंत्रालयात उपस्थित होते। बरं, मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर ते मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताचं राजकारण हे सरकारमधल्या मंत्र्यांसाठी इतकं टोकाचं महत्वाचं ठरतं, इतकं अस्मितेचं ठरतं की त्यासाठी राज्याच्या दृष्टीनं महत्वाची असलेली, राज्याच्या निर्णयांच्या दृष्टीनं महत्वाची असलेली मंत्रिमंडळाची बैठक त्यांना महत्वाची वाटत नाही, ती पणाला लावली जाते। बघा कविताजी, असं आहे की तुम्ही म्हणताय, तुम्ही आता एक वाक्य वापरलं, पणाला लावली जाते, खरं तसं काही नाही, एवढं पणाला लावण्याची काही आवश्यकता नाहीये। मग याचं काय एक्सप्लेनेशन असू शकतं गणेशजी, की उदय सामंत होते तिथे, त्याच्यानंतर जळगावचे गुलाबराव पाटील होते तिथे, दादा भुसे पण मला वाटते तिथे होते, अनेक मंत्री होते तिथे उपस्थित, आणि असं मंत्रालयामध्ये बसून प्रचाराचं काय काम असणार आहे की तुम्हाला तासाभराची, दीड तासाची कॅबिनेटची बैठक नाही अटेंड करता येत?